अ, याच्यामध्ये 4 महिला आरोपी आहेत. त्याच्यामधल्या ज्या 2 आहेत त्या त्यांच्या लहान 10 महिन्याच्या मुलांना घेऊन फिरत होत्या. आणि ही जी टोळी आहे ही टोळी आहे बेसिकली महिलांची, जी चोऱ्या करते रेल्वे स्टेशन्सवर, वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवर उतरतात ते. आणि तिथे येऊन ते जेव्हा प्रवासी रेल्वेमध्ये चढत असतात किंवा रेल्वेतून उतरत असतात, तर आपल्या लहान बाळांचा हे घेऊन की इनोसन्स घेऊन की लहान मुलं आहेत तर काही करणार नाही या महिला, तर तशा ह्याच्यामध्ये त्या जातात आणि त्या पर्समधून चोरी करतात. या केसमध्ये 2 फिर्यादी आहेत. एक अरुण कोटाशी बडनेरा, अरुण कोटाशी आहे, जे नागपूरचेच राहणारे आहेत. त्यांच्या पत्नीच्या पर्समधनं त्यांनी ₹40,000 ची चोरी केली. आणि नेहा वानखेडे ज्या नागपूरच्या हुडकेश्वरच्या राहणाऱ्या आहेत, तर त्या रेल्वेमधून बाहेर चालल्या होत्या. म्हणजे उतरल्या होत्या नागपूर आणि बाहेर चालल्या होत्या. तर त्यांच्या ह्याच्यातून 56,500ची त्यांनी सोने आणि चांदीचे दागिने यांनी चोरले होते. तर त्यावरून आम्हाला यांनी तक्रार दिली. त्याच्यावरून मग आम्ही आमचे ट्रॅप लावले, सीसीटीव्ही फुटेजेस बघितले, ट्रॅप लावले. आणि अशा पद्धतीची कुठलीतरी टोळी सक्रिय आहे. आम्हाला इंटेलिजन्स आम्ही लगेच आमचं गॅदर केलं आमच्या पी.आय. गावंडे आणि यांच्या टीमनी नागपूर रेल्वे स्टेशनच्या. आणि आम्ही इमिडिएटली त्यांना जे आज म्हणजे काल चोऱ्या झाल्या आणि काल 2 चोऱ्या झाल्यात आणि आज आम्ही मॉर्निंगला ट्रॅप लावून त्यांना पकडलेलं आहे. याच्यामध्ये पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ₹56,500 जे दागिने होते सोन्या चांदीचे, एका ज्या फिर्यादींचे आहे, आणि दुसरे ₹40,000 रोख रक्कम जी दुसऱ्या फिर्यादीच्या पर्समधून गेलेली होती, ते पूर्णचे पूर्ण मुद्देमाल आम्ही याच्यामध्ये रिकव्हर केलेले आहे. आणि ह्याचे 4 आरोपी आहे, महिला आरोपी आहे. यांची जी टोळी आहे ही भावसर गुजरातची राहणारी आहे. जरी ते तिथले असले पण त्यांचं कंटिन्युअस मोडच असं आहे की ते वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनला जातात आणि वेगवेगळ्या रेल्वे चेंज करत असतात, तिथे जातात, चोऱ्या करतात आणि परत ते चेंज द रेल्वे स्टेशन, परत ते दुसऱ्या ठिकाणी जातात, एका ठिकाणी ते नसतात. त्याच्यामुळे ही आमची मोठी आमच्या पोलिसांची ही मोठी उपलब्धी आहे, आजची मोठी सक्सेस आहे. बिकॉज अदरवाईज एकदा चोऱ्या करून ती टोळी बाहेर निघून गेली, ते दुसऱ्या स्टेटमध्ये निघून गेली, तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. बट फार सतर्कतेने आणि फार चांगल्याने ही कामगिरी केली गेली आहे. ही डेफिनेटली ही सराईत टोळी आहे. आणि त्याच्यामध्ये आता जस्ट त्यांना पकडलेलं आहे, तर याच्यामध्ये माहिती घेतोय आणि नक्कीच याच्यामध्ये हे सराईत गुन्हेगार आहेत आणि यांच्यावर आधी पण गुन्हे दाखल असतील.